तुम्ही शेतकरी आहात? तर हो मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल, तर हा व्हिडिओ तुमच्याकरिता खरोखरच खूप लाख मोलाचा असणार आहे. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याकरिता एक खूप मोठी बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो, जी तुमच्याकरिता खूप दिलासादायक, खूप आनंदाची असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ती बातमी काय आहे, ते आपण बघणार आहोत. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा आला हे सुद्धा सांगणार नाहीये, पीएमचे पैसे आले, नमोचे पैसे आले हे सुद्धा सांगणार नाहीये, अतिवृष्टीची मदत, रब्बीचं अनुदान काहीच सांगणार नाही. कारण ह्या ज्या काही गोष्टी आहेत सर्व पीएमचे 2,000, सीएमचे 2,000, पीक विम्याचे 10,000, 12,000 ह्या काही गोष्टी आहेत. अतिवृष्टीचे 10,000, 8,000 ह्या नगण्य म्हणजे खूप शून्य गोष्टी आहेत. काही अर्थ नाही. मानसिक हॅरॅसमेंट करणाऱ्या, शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या आणि खूप वेगळ्या गोष्टी आहेत. हमी भावासंदर्भातली सुद्धा बातमी नाही, कर्जमाफीची सुद्धा बातमी नाही. मग बातमी आहे तरी काय? तर हो मित्रांनो, शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर हवा असलेला विषय म्हणजे शेतरस्ते. तर हा व्हिडिओ शेतरस्त्या संदर्भात आहे, ज्याकरिता आज रोज बुधवारला 25 मार्च 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तो जो जी आर पारित करण्यात आलेला आहे मित्रांनो, जारी झालेला आहे, त्यामध्ये शेतकरी बांधवांकरिता एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत. मी हे सरकार आलं तेव्हापासूनच वेळोवेळी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, की हे सरकार भलेही सर्व गोष्टीवर फेल ठरलेलं असेल, परंतु महसूल विभागाच्या माध्यमातून शेत रस्त्याकरिता हे सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून खरोखरच खूप खूप छान निर्णय घेत आहे मित्रांनो. ते काही उपक्रम राबवत असतील, इतर उपक्रम ते सोडून द्या, परंतु शेतरस्त्याकरिता या अगोदर शिवपांधन शेतरस्ते किंवा जे काही योजना, जे काही उपक्रम राबवले ते मात्र एक नंबर राबवलेले आहेत. आणि त्यामध्ये भर अजून की काय, एवढा शासन निर्णय खूप छान निघाला आहे. आता त्याचं इम्प्लिमेंट सुद्धा होईल अशी आपण 90% तरी आशा ठेवू शकतो, करू शकतो. कारण की जेवढ्या दिवसापासून हे सरकार आलेलं आहे आणि शेतरस्त्याकरिता काम करत आहे, त्यावरून तरी वाटते की हे जो आजचा जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयामध्ये जेवढ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, त्या कागदावर ग्राउंड पातळीवर शेतरस्त्याच्या करिता शेतामध्ये त्या उमटताना दिसतील अशी 100%, 90च नाही 100% खात्री आहे मित्रांनो. तर या जी आर मध्ये काय आहे ते पाहणार आहोत मित्रांनो. मित्रांनो, या जी आर मध्ये कंत्राटदाराकरिता सुद्धा, शेतरस्ते अडवणाऱ्या शेतकऱ्यांकरिता सुद्धा काही गोष्टी महत्वाच्या आहेत. जर शेतरस्ता असेल, गाव नमुना असेल किंवा गाव जे आपले नकाशे असतात त्यावर सुद्धा नोंदित क्षेत्रस्थ असेल, गाव रस्ते असतील आणि ते कुणी जर अडवण्याचा प्रयत्न करत असेल मित्रांनो, तर त्याच्यावर कारवाई म्हणून त्याचे थेट सर्व लाभ बंद होणार आहेत. आधार कार्ड 5 वर्षाकरिता ब्लॉक होणार आहे, फार्मर आयडी 5 वर्षाकरिता ब्लॉक होणार आहे, महा डीबीटी, पोकरा इतर कोणत्याही योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला घेता येणार नाहीये. ही झाली एक सर्वात मोठी कारवाई, सर्वात मोठी गोष्ट. दुसरी गोष्ट, जे शेतरस्ते करत असताना, नवीन तयार करत असताना किंवा जुने अगोदरचे असलेले त्याची उजळणी करत असताना, उजळवत असताना, उजळणी म्हणजे एक एक दोन दोन मोजणी नाही, ते नव्याने करत असताना कुठल्याही शेतकऱ्याकडून त्याची शेतजमिनीकरिता आता अधिग्रहण केले जाणार नाहीये. त्या शेतकऱ्याला ते जे आपले दानपत्र आहे ते द्यावं लागणार आहे. ही एक झाली गोष्ट. ते दानपत्र देत असताना त्याकरिता जो मुद्रांक शुल्क लागणार आहे तो सुद्धा माफ करण्यात येत आहे. ही गोष्ट सुद्धा या शासन निर्णयामध्ये नमूद केलेली आहे. ही जरी शेतकरी बांधवांकरिताची लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट. या महत्वाचे मुद्दे जे असे आहेत की जे शेतकरी ज्याने रस्ता अडवला त्याच्याकरिता सुद्धा, ज्याची जमीन जाणार थोड्याफार प्रमाणात किंवा जो क्षेत्रस्थ अगोदरचा होता ते सुद्धा त्याला देत असताना जी प्रक्रिया करायची आहे ती गोष्ट आपण पाहिली. याच्यानंतर कंत्राटदाराकरिता, त्याच्यानंतर आमदाराकरिता सुद्धा आहे. कंत्राटदाराकरिता नेहमीप्रमाणे ज्या गोष्टी असतात त्याच गोष्टी आहेत. 15 लाख रुपयाची सुरक्षा हमी, त्याच्यानंतर काही दिवस काम करणे, जर चुकीचे काम केले, चुकीच्या गोष्टी झाल्या तर त्याच्यावर होणारी कारवाई, त्याच्यानंतर ही जी एक क्षेत्राच्या संदर्भातली समिती आहे, या समितीचे जे अधिकार आहेत ते विधानसभेचे जे तुमचे सदस्य असणार आहे, आमदार आहेत, त्यांना सर्वस्कृत असणार आहे. त्यासोबत ती समिती, त्या समितीमध्ये सोबतच त्या भागातील 5 शेतकऱ्यांना घ्यायचा अधिकार सुद्धा विधानसभेचे सदस्य, आमदार आहेत यांना देण्यात आलेला आहे. पूर्ण जर पाहावयास गेले मित्रांनो, ज्यामध्ये शेतकऱ्याकरिताच्या कारवाई करण्याच्या ज्या काही कलमा आहेत त्या कलमा, कंत्राटदाराकरिताच्या कारवाईच्या कलमा, सोबतच सुरक्षा ठेव, सोबतच कामाचा दर्जा, रस्ते अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारची जी होणार असणारी ती कारवाई, या सर्व गोष्टी पाहता एक असा खूप छान प्रकारचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे, जारी करण्यात आलेला आहे. जो हा जी आर पारित केलेला आहे तो अक्षरशः खरोखरच शेतकरी बांधवांकरिता खूप लाख मोलाचा ठरणार आहे. कारण शेत रस्ते नसल्यामुळे, शेतरस्त्याचा अभावामुळे खूप सारे शेतकरी, खूप युवा शेतकरी ज्यांना तांत्रिक शेती करायची आहे, काही शेतकऱ्यांना जैविक शेती करायची आहे,
म्हणजे यंत्रसामुग्रीच्या द्वारे शेती करायची आहे, काही शेतकऱ्यांना फळबाग करायचा आहे, नवनवीन फळांची लागवड करायची आहे, नवनवीन रोपवाटिका रोपं आणायची आहेत, लागवड करायची आहे, इतर भागातून त्यांना ती प्रगती साधायची आहे, शेतीला जोडधंदा किंवा शेतीला व्यवसाय म्हणून पाहण्याचा एक प्रयत्न करायचा आहे. तो या काही कारणास्तव ज्यामध्ये शेतकऱ्याला आवश्यक असते चांगल्या दर्जाची खते, बियाणे, 24 तास दिवसा वीज आणि सोबतच महत्त्वाचा विषय म्हणजे तो उत्तम दर्जाची शेत रस्ते, जेणेकरून तिथे यंत्रसामग्री गेली पाहिजे, वाहन गेले पाहिजेत, वाहन आले पाहिजेत. रात्री दिवसा पावसाळ्यामध्ये कोणत्याही सीझनमध्ये कोणत्याही हंगामामध्ये शेतकरी खरीप रब्बी असो उन्हाळी असो कोणतेही तिथे जाऊ शकला पाहिजे. दोनही तीनही हंगामामध्ये पीक घेऊ शकला पाहिजे. याकरिता शेतकरी बांधवांना शेत रस्त्याची लाख मोलाची गरज असते मित्रांनो. आणि आता या सरकारच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, हा जो शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे, तो त्या वाटेकडे नेणाराच आहे. खऱ्या अर्थाने यशाच्या शिखराकडे नेणार आहे, युवा शेतकऱ्यांना खूप मदत करणार आहे आणि शेतकरी बांधव याचा नक्कीच लाभ घेतील, नक्कीच लाभ होईल. शेतकरी बांधवांनी हा जो निर्णय आहे याचा जो आपल्याला लाभ घ्यायचा, याचा फायदा घ्या, आपल्या पदरामध्ये पाडून देण्याकरिता नक्कीच शेतकरी बांधवांनी सुद्धा स्वतः समोर यायला हवं. तलाठ्याशी, तुमचे जे मंडळ अधिकारी आहेत यांची, तहसीलदाराशी, या सर्वांशी संपर्क साधावा. ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा संपर्क साधावा. आवश्यक ते बैठका घ्याव्या, ठराव घ्यावे आणि आपापले रस्ते खूप चांगल्या प्रकारे मोकळे करून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला शेतीच्या माध्यमातून प्रगती साधता येईल. गावगाडा सोडायची आवश्यकता पडणार नाही, शहराकडे धाव घ्यायची आवश्यकता पडणार नाही मित्रांनो. तर मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरिता शेत रस्त्यासंदर्भात जी एक महत्त्वपूर्ण, गोड, दिलासादायक, खऱ्या अर्थाने एक ऊर्जा निर्माण करणारी जी माहिती मी दिलेली आहे, एक वेगळा निर्णय आहे, जो खऱ्या अर्थाने खूप मोठा निर्णय आहे, क्रांती करणारा निर्णय आहे, तो आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आशा करतो इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली ही माहिती तुम्हा सर्व शेतकरी बांधवांकरिता लाख मोलाची ठरेल मित्रांनो. तर मित्र हो, या प्रकारची विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवू शकेल, याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मी जेवढ्या काही सांगितलेल्या आहेत त्या सर्व त्यांना सुद्धा कळतील आणि त्याचा लाभ ते शेतकरी बांधव पुढे येऊन घेऊ शकतील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि नेहमीप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.